इथं अडचण पाणी साचले मच्छर वाले डेंगू ताप पळायली इथं पण ध्यान ठेवण्या झालंय काय नाही म्हणाय गेलं तुमच्या तुम्ही साफ करा म्हणाले घरच्या घरी दलित स्मशानभूमी आहे. दलित स्मशानभूमीची अवस्था पहा. इथं स्ट्रक्चर नाही. आम्हाला असे लोखंडी पोलं उभे करून इथं प्रेत उभी करावं लागायली. काहीच नाही. 5 लाख रुपयाचं बजेट होतं. नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सतीपांगरा या ठिकाणी आज ग्रामसभा होणार होती अशी गावकऱ्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण गावकरी हे जमलेले पाहायला मिळतात. सतीपांगरा या गावामध्ये विविध प्रश्न हे प्रलंबित राहिलेत आणि मोठा भ्रष्टाचार झालाय अशी देखील आरोप होताना पाहायला मिळतोय. आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत. काय सांगसाल, काय काय अडचणी होत्या तुमच्या? या गावामध्ये मागील 2 वर्षापासून संबंधित या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना गावात जे काय भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारासंदर्भात वारंवार लेखी निवेदन दिले, तरी पण या संबंधित गट विकास अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची या चौकशी केली नाही. आमचं एकच म्हणणं आहे, शासनाने घालून दिलेल्या इस्टिमेटनुसार गावामध्ये काम झालं पाहिजे. शासन जर अंदाजपत्रक घालून देतंय आणि त्या अंदाजपत्रकानुसार जर काम होत नसेल तर ते काम निकृष्ट दर्जाचं आहे अशी वारंवार संबंधित गट विकास अधिकारी यांना तक्रार दिली. त्या तक्रारीचं कुठल्याही प्रकारचं चौकशी न केल्यामुळं आम्ही संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्मान्य यांना सुद्धा तक्रार दिली. त्यानंतर सन्मान्य जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदला सुद्धा तक्रार दिली. मग जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदच्या CO यांना त्या तक्रारीचं निवारण करा आणि त्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा म्हणून सन्मान्य जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद हिंगोली यांना तसं पत्र दिलं. आणि मग ते पत्र जिल्हा परिषद मधून पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना सुद्धा आलं. ते पत्र आल्यानंतर संबंधित या वसमत पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना आम्ही विचारणा केली असता ते म्हणले की बाबा हा विभाग माझ्याकडे येत नाही. जर पंचायत समितीचा गट विकास अधिकारी या इथल्या वसमत पंचायत समितीचा प्रमुख असतो, त्याचं काम असतं ज्या ठिकाणी बोगस कामावर तक्रार आली त्या ठिकाणी चौकशी करण्याचं, पण या ठिकाणचा गट विकास अधिकारी हा मिली बघत आहे की काय ते त्याचं त्याला माहीत, पण दिलेल्या तक्रारीचं निवारण करीत नाही. आम्ही मागे पाण्याचा मुद्दा केला, या ठिकाणी आम्ही सगळेच गेलतो, तर या ठिकाणचा गट विकास अधिकारी म्हणला ग्राम रोजगार हमी योजनेतून विहीर झालती, त्या विहिरीचं पाणी संबंधित गावाला सोडण्यासाठी आम्ही 10-15 लोक गेलो, तर ते गट विकास अधिकारी म्हणला तुमच्या गावाजवळून कॅनल जातंय, त्या कॅनलचं पाणी प्या. ही जर या इथल्या गट विकास अधिकाऱ्याची भूमिका असेल तर या गट विकास अधिकाऱ्यांना सन्मान्य जिल्हाधिकारी असतील, CO असतील यांनी ताबडतोब निलंबित करावं आणि पांगरा सती गावकऱ्याच्या वासियांना न्याय द्यावा हीच विनंती करतो. नक्कीच. तर आपण पाहितलं असेल, आज ग्रामपंचायत कार्यालय येथे सर्व गावकरी जमलेले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर आज तुम्ही गावकरी ग्रामस्थ कशामुळे जमला होतात, काय कारण होतं, काय सांगतात? आज ग्रामसभा ठेवण्यात आली होती. ती त्यांच्या ग्रामसेवक युनियनच्या त्या कारणास्तव ते काय रद्द करण्यात आली. त्यांनी गावकऱ्याचे भरपूर प्रश्न होते आणि विकास कामं केलेले याचाही आढावा घ्यायचा होता गावकऱ्याला जमा खर्चाबाबत, पण ते कोणतंच उत्तर देता येईना सरपंचाला पण आणि ग्रामसेवकाला. त्याच्या अगोदर 14 ऑगस्टला पण सभेचं विशेष सभा आयोजित केली, पण ती तहकूब झाली. याच कारणास्तव की हिशोब जुळतोय नाही. तर ते या कारणासाठी त्यांनी पुढे ढकलण्यात आली सभा. बोला. नक्कीच नक्कीच. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. बोला की काय काय प्रश्न आहेत तुमचे प्रलंबित आहेत? मोठा भ्रष्टाचार झाला असा देखील आरोप होतो, काय किती तथ्यता आहे? भ्रष्टाचार झालेला आहे आणि पुन्हा गावाला पाणी नाही, स्मशानभूमीला पायऱ्या नाहीत आणि वारंवार लोक सांगून ग्रामसभा नाही 5 वर्ष झालं. आणि ग्रामसेवकला आम्ही विचारायलो, कोण्या प्रश्नाचं उत्तर नाही, कोण्या कामाचं नाही,
कोणतं काम नाही, लेखी प्रत्येक कामाला लेखी मागणं, टाळाटाळी करणं, लोकांची दिशाभूल करणं, हे वारंवार ग्रामसेवक करायचे. आणि ग्रामसेवक हिशोब मागितला तर ग्रामसेवक म्हणाली की आमचं रेकॉर्ड दिलं नाही आमच्याकडं. आताच्या ज्या ग्रामसेवक आहेत त्यांना जर आम्ही कुठलं एखाद्या हिसाबाचं काही मागितलं तर त्या ग्रामसेवक कडक ग्रामसभेमध्ये म्हणाले, आता मी आता आले 5-6 महिन्यापूर्वी, त्यांनी माझ्याकडे रेकॉर्ड दिलं नाही. जेव्हा या ग्रामसेवकनं ज्या कोणी असतील त्यांनी चार्ज घेतला तेव्हा पूर्ण रेकॉर्ड दिल्याशिवाय चार्ज घेता येत नाही. जर तसं असेल तर त्यांनी शासन निर्णय दाखवावा किंवा मी या गावचा ग्रामपंचायत पांगरा समितीचा चार्ज घेतलाय आणि ते रेकॉर्ड माझ्याकडे नाही, मग आम्ही ते जे कोणी असतील त्यांना विचारूत ना. तसं असेल तर त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं. जे काही खर्च झालेला आहे त्याचा हिशोब मागणं एक गावातला नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य बजावित असताना मी काय कोणाच्या वैयक्तिक प्रॉपर्टीचा हिसाब मागीन? गावातला जे काही शासनाचा निधी आलाय त्या शासनाच्या निधीचा हिशोब मागणं माझं कर्तव्य आहे. आणि मला तसा संविधानानं अधिकार दिलेला आहे. त्या माध्यमातून जर माझ्यावर कोणी विनाकारण काही हे करीत असेल तर त्यांनी समोर यावं. माझे जर खोटे आरोप असतील तर त्यांनी समोर यावं ना. कोणत्या कामात भ्रष्टाचार झालाय तुमचा? 15व्या वित्त आयोगातून बंदिस्त नाली केली, त्या बंदिस्त नालीमध्ये जुन्यात नालीमध्ये छड्या टाकल्यात. जर तसं इस्टिमेटला असेल तर त्या गुत्तेदारानं समोर यावं, ज्या कोणी एजन्सीनं काम केलंय समोर यावं, नसेल तर संबंधित अधिकाऱ्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करावा. नक्कीच. तर आपण पाहिलं असेल नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक देखील झालेले आहेत. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. काय काय प्रश्न आहेत, काय सांगसाल गावामध्ये? सर, इथं कसं झालेलं आहे, म्हणजे एक संडास बाथरूम बांधायचं शाळेच्या नाव आणि त्याचं 3-3 वेळेस समजा त्याचं सार्वजनिक एक संडास दाखवायचं, शाळेचं एक दाखवायचं, ते कामच झालेलं नाही ना सर याचं संडास बाथरूमचं. पुन्हा दलित वस्तीचे लाईट स्वच्छतेच्या खाली त्यानं कितीतरी पैसे उचलून घेतलेत. स्वच्छता गावामध्ये काहीच नाही. ग्रामपंचायतला बोर दाखवला, इथं बोर नाही. तुम्ही पहा, इथं तुम्ही पाहू शकता इथं बोर आहे का या ठिकाणी. पुन्हा विहीर पुन्हा स्वतःच्या त्याच्या चुलत्याला पाणी घ्यायसाठी ते वापर करते. गावासाठी काही नाही, पाण्यासाठी काही नाही. आज ग्रामसभा होणार होती का तुमच्या इथे? हो, ग्रामसभा होणार होती. सरपंच मॅडमने तारीख दिली, ग्रामसेवकानं सुद्धा तारीख दिली. दोघांनी बी पण ते चाल ढकल करायलेत की हिसाब द्यायचा म्हणलं की आज कमी जास्त 40 लाख रुपये म्हणजे भरपूर पैसा झाला ना, ते हिसाब द्यायला तयारच नाहीत ना. ते न समजा समोर यायला पाहिजे तर ते यायच ना झाले समोर, टाळाटाळ करायलेत. आज सुद्धा टाळाटाळ केली त्यांनी. किती लाखाचा भ्रष्टाचार झालाय? ते 40 लाख रुपये सर, अंदाजे एक खर्च 40 लाख रुपये. किती वर्षापासून तुम्ही पाठपुरावा करताय? याचं आम्ही कमी जास्त 3-4 वर्षापासून, पण ते कोणी दखल घ्यायला तयार नाहीत अधिकारी. उडावडीचे उत्तर द्यायलेत. बीडीओला सुद्धा आम्ही जाऊन 2-3 वेळेस भेटलो, निवेदन सुद्धा दिलेलं आहे. गावातल्या समस्येबद्दल लोकप्रतिनिधीला तुम्ही काही प्रश्न हे जे आहेत तुमचे सांगितलेत? हा, सांगले ना सर, कोणाकडे बोललो ना, पण ते बोलायला तयार नाहीत ना, उत्तर द्यायला तयार नाही ना. स्वतः सरपंचाला बोललो, बीडीओ आपलं याला बोललो, ग्रामसेवक मॅडमला बोललो, ती टाळाटाळ करायची. ती म्हणे माझ्याकडे हिसाब नाही, हे आज देतो उद्या देतो, द्यायला तयार नाही ती. आपल्यासोबत आणखी काही गावकरी आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांचे विविध प्रश्न आहेत, ते अजून पण पूर्ण झालेले नाहीत. काय काय समस्या आहेत तुमच्या इथं, काय सांगसाल? गेल्या 10 वर्षापासून मी या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे. दलित वस्तीमध्ये आमच्या 10 वर्षापासून स्मशानभूमीला पायऱ्या नाहीत, रस्ता नाही, तिथं कोणतीही सुविधा नाही. गेल्या वेळेस आपले सन्माननीय आमदार आले होते, त्यांच्या स्वतः मी आमचे सरपंच ते सगळ्या गोष्टी होते तिथं. तर त्या टायमामध्ये त्यांना सांगितले की भाई अशा अशा प्रकारचा विषय आहे आमच्या इथला. तर अक्षरशः तुम्ही जाऊन बघू शकता की कुठल्याही प्रकारचा रोड नाही, काही नाही. मग फंड आला तर फंड गेला कुठे नेमका? फंड यांनी वापरला नाही. तर फंडामध्ये सगळ्या गोष्टी असतात ना, पायऱ्या असतात, रोड असतंय, त्याला उत्कृष्ट दर्जा नाही, काही नाही. पूर्ण बेकार काम झालेलं आहे तिथं, बोगस काम झालेलं आहे. आणि पावसाळ्यामध्ये तिथं रस्ता सुद्धा नाही. एखादा जर माणूस व्यक्ती मेला तर त्याला जायला रस्ता नाही, उसातून कापसातून जावं लागते. तर अशा प्रकारची समस्या आहे. आणि याची सर्वस्व पाहिलं तर सतीपांगरा या गावामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय, अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते. 3-4 वर्ष झालं हे लोक पाठपुरावा करतायत, फक्त आश्वासनं दिले जातात, पत्र काढले जातात, पण अंमलात कुठल्याही प्रकारे दोषीवर अजून कारवाई झालेली पाहायला मिळत नाही. जे कोणी भ्रष्टाचार केलाय त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी गावकऱ्यांची मागणी होताना पाहायला मिळते. लवकरात लवकर जर दोषीवर कारवाई जर नाही केली तर उपोषण करण्याचा देखील इशारा गावकऱ्यांनी दिलेला पाहायला मिळतोय. आता जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता सर
हे काय निर्णय घेताल याकडे सती पांगरा गावासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्याचं लक्ष लागलेलं पाहायला मिळते. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.